Dear students, I welcome you to the lecture of English Literature, BA Final, Same 5. Today we are going to discuss the literary term bathos. Bathos comes from the Greek word bathis, means depth. bathos हा शब्द ग्रीक वर्ड बॅथिसपासून बनलेला आहे, त्याचा अर्थ होतो डेप्थ, खोली. The term was first used by Alexander Pope in his essay on bathos of the art of sinking in poetry 1727 to refer to an unintentional effect which ruins a text and reflects badly on the writer's skills. हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला अलेक्झांडर पोपद्वारे. त्याचा एक निबंध होता ऑन बेथॉस ऑफ द आर्ट ऑफ सिंकिंग इन पोएट्री. म्हणजे बेथॉसचा तसा अर्थ पाहिलं तर पेथॉसच्या विरुद्ध, करुणेच्या विरुद्ध, म्हणजे हास्य, असं हास्य ज्यामुळे तुमची जी कविता आहे तिच्यावर खूप वाईट परिणाम होतो आणि तुमचं लेखक म्हणून कौशल्य बर्बाद होऊन जातं, वाईट स्तराला पोहोचतं. तर त्यांनी हा जो निबंध लिहिला होता ऑन बेथॉस ऑफ द आर्ट ऑफ सिंकिंग इन पोएट्री 1727ला, तर त्याचा अर्थ होतो अनइंटेन्शनल इफेक्ट. जाणून बुजून करत नाही लेखक किंवा कवी, तो अजाणतेपणी झालेला परिणाम असतो जो तुम्ही जे टेक्स्ट लिहिता, कविता लिहिता किंवा धडा लिहिता, तो पूर्णतः नष्ट होऊन जातो आणि अतिशय वाईट असा परिणाम पडतो त्या लेखकाच्या कौशल्यावर. The writer attempts to say something elevated or moving but ends up saying something ridiculous. तर जो लेखक जो असतो तो प्रयत्न करतो की खूप छान उच्च दर्जाचं काहीतरी मनाला भावणारं, मनाला हेलवणारं लिहूया आपण, परंतु शेवट काय होतं त्याचा, की काहीतरी विचित्र पद्धतीने त्याचं बोलणं किंवा त्याचं म्हणणं लोकांसमोर येतं. म्हणजे आपण मराठीत म्हणाय ना, करायला गेलो गणपती झाला महादेव, किंवा काय काय करायचं म्हणून काय काय करता करता कायच्या काय होऊन बसलं. आपण काहीतरी करायला जातो आणि होतं उलटंच. This usually happens when serious and trivial ideas are incongruently juxtaposed, resulting in an unexpected change in tone. आता काय होतं की अशी गोष्ट सामान्यतः केव्हा घडते, की अतिशय गंभीर आणि अतिशय क्षुल्लक अशा कल्पना, गंभीर आणि त्याचवेळी त्या क्षुल्लक कल्पना एका वेळी आपण सानिध्यात आणायचा प्रयत्न करतो. गंभीर कल्पना आणि क्षुल्लक कल्पना एकत्रित आणायचा प्रयत्न केला की अशी गडबड होते. आणि त्यामुळे काय होतं की तो जो स्वर आहे त्या धड्याचा म्हणा, कादंबरीचा म्हणा, कवितेचा म्हणा, तो बदलून जातो, पूर्ण अनपेक्षित होतो. द सिरियस सब्जेक्ट मॅटर इज अनइंटेन्शनली अँड इनॲप्रोप्रिएटली रिड्यूस टू समथिंग ट्रिवियल. आणि जो गंभीर विषय असतो तो अजाणतेपणी आणि अतिशय अयोग्यपणे एकदम चिल्लर होऊन जातो, एकदम छोटा होऊन जातो, अतिशय क्षुल्लक होऊन जातो. पोप युजेस द फॉलोइंग लाईन्स बाय कंटेम्पररी पोएट ॲज अन एक्झाम्पल ऑफ बेथॉस. पोपनी खालील ओळी वापरलेले आहे. त्याचा तत्कालीन कवी होता त्या काळचा, त्यांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे बेथॉसचं. य गॉड्स ॲन्हिलेट बट स्पेस अँड टाईम अँड मेक टू लवर्स हॅपी. पहा, देवाला त्यांनी अपील केलेली आहे की ही जी वेळ आहे, वेळ आणि हे जो काही विश्व आहे, ब्रह्मांड आहे, याला एकत्रित कर. आता वरची लाईन पहा किती उच्च दर्जाची आहे, वेळ आणि पूर्ण ब्रह्मांड एकत्रित कर. कशासाठी? अँड मेक टू लवर्स हॅपी. एवढ्या मोठ्या गोष्टी काय करायच्या, तर फक्त दोन प्रेमींना खुश करण्यासाठी. पहा, वरची आयडिया खूप मोठी आहे, ब्रह्मांड आणि वेळेला एकात विलय करायचा, आणि कशासाठी, तर फक्त दोन प्रेमींना खुश करण्यासाठी. म्हणजे वरची लाईन छान उच्च दर्जाची आहे आणि खालची अतिशय छोट्या लेवलची आहे. ह्याला म्हणतात बेथॉस. म्हणजे इथे एकदम विचित्र हास्य निर्माण होतं, ज्यात काहीही क्वालिटी नसतं. Pope finds these lines pathetic because they grandiloquently appeal to the gods to eradicate the cosmic realities of space and time just so that two ordinary human beings could be united. पोपला यावेळी अतिशय पॅथेटिक वाटतात, हास्यास्पद वाटतात. का? अतिशय उच्च दर्जाने अपील केलेली आहे देवाला की देवा, हे जे वैश्विक सत्य आहे वेळेचं आणि ब्रह्मांडातल्या जागेचं, ते एकत्रित कर. कशासाठी? तर फक्त दोन सामान्य माणसाला एकत्रित आणण्यासाठी, दोन सामान्य प्रेमींना एकत्रित आणण्यासाठी. बेथॉस दस रिझल्ट्स इन अनइंटेन्शनल ह्युमर इन्स्टेड ऑफ सबलिमिटी. आणि मग बेथॉस काय होतं, अशा प्रकारे त्याचा निर्णय किंवा परिणाम काय होतो की अजाणतेपणी विनोद निर्माण होतो. कशाच्या ऐवजी जिथे उदात्तता, भव्यता निर्माण व्हायला पाहिजे तिथे विनोद निर्माण होतो, हास्य निर्माण होतं.
However, the term bathos has over time come to mean something slightly different. आता काय झालं आहे, जसा जसा वेळ पास होत गेला, पुढे पुढे आपण आधुनिक काळात येत गेलो, तर त्याचा जे अर्थ होता, पहिला अर्थ या बेथॉसचा, तो आता थोडा वेगळा झालेला आहे. इट इज ऑफन एम्प्लॉईड टू रेफर टू अन इंटेन्शनल कॉमिक इफेक्ट थ्रू ट्रान्झिशन फ्रॉम द सबलाईम टू द ह्युमरस. पहिले काय होतं, अनइंटेन्शनल समजायचे त्याला, पण आता काय झालेलं आहे, मुद्दाम वापरला जातो. काय होतं की यात कॉमिक इफेक्ट येतो. कॉमिक इफेक्ट म्हणजे यात हास्यास्पद प्रभाव पडला जातो, ज्यात फरक पडतो की भव्य उदात्त गोष्ट असते जी विनोदी गोष्टीप्रमाणे सादर केल्या जाते. इन दिस सेन्स बेथॉस इज अ लिटररी डिव्हाइस यूज टू लाइटन अ सिरियस ऑर टेन्स सीन और टू मॉक अ पर्सन ऑर अ सिच्युएशन. या परिस्थितीत बेथॉस हा असा एक साहित्यिक प्रकार आहे या अर्थाने की ज्यात एखादी खूप कठीण गंभीर परिस्थिती असेल, खूप ताण असलेला जो सीन असतो, ज्यात दृश्य असतं, तो ताण हलका करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचा टर उडवण्यासाठी किंवा एखाद्या परिस्थितीत हास्य निर्माण करण्यासाठी बेथॉस वापरला जातो. पहिले उलटं होतं, पहिले अनइंटेन्शनल होतं आणि हास्यास्पद असायचं, जे वाईट होतं. पण आता बेथॉस मुद्दाम वापरला जातो मॉडर्न सेन्समध्ये. बेथॉस ॲज अ डेलिब्रेट डिव्हाइस मे बी फाउंड थ्रूआउट पोप्स मॉक हिरोइक पोएम द रेप ऑफ द लॉक. तर बेथॉस म्हणजे हा ज्या हास्यास्पद प्रकार आहे, हा मुद्दाम वापरला गेलेला आहे. मुद्दाम वापरलेलं उपकरण आहे हे पोपचं मॉक हेरोईक आहे. मॉक हेरोईक म्हणजे विडंबनपर एक महाकाव्य आहे पोपचं, द रेप ऑफ द लॉक. म्हणजे केसाच्या बटेवर केलेली जबरदस्ती, त्याचं नाव आहे द रेप ऑफ द लॉक. त्यांनी या ओळीत आपल्याला बेथॉस सांगितलेलं आहे, लेट रीड्स ऑफ ट्रायम्स नाऊ माय टेम्पल्स ट्वाईन, द विक्टरी क्राईड, द ग्लोरियस प्राईज इज माईन. पहा आता, रीज म्हणजे माळा, विजय माळा, ज्याला वैजयंतीमाला म्हणतो आपण, ती माय टेम्पल्स ट्वाईन म्हणजे माझ्या कणपटीभोवती, म्हणजे डोक्यात तो हार घालायची ना गोलवाला, माझ्या डोक्यावर त्याचा मुकुट घालू द्या विजयमालेचा. आणि तिथेच कोण रडायला लागलं, विजय रडायला लागला, द ग्लोरियस प्राईज इज माईन. आणि हे ग्लोरियस प्राईज इज माईन म्हणजे की हे जे खूप मोठं बक्षीस होतं ते माझं आहे. आता बक्षीस म्हणजे काय, ते या कवितेत तो सरदार त्या एका लेडीचे केस कापतो, तिची बट त्याला प्राईज म्हणून पाहिजे असते. पहा ना, वर किती छान वैजयंतीमाला पाहिजे माझ्या डोक्यावर, म्हणजे क्राऊन म्हणून गोल असतं ना असं मुकुटासारखी वैजयंतीमाला, आणि खालच्या ओळीत काय, तर हे प्राईज माईन, माझं आहे. कोणतं प्राईज, तर कापलेली केसांची बट. द ग्लोरियस प्राईज रेफर्स टू अ लॉक ऑफ हेअर. आणि ग्लोरियस प्राईज कशाशी संबंधित आहे मी सांगितलं आहे तुम्हाला, की एक केसांची बट आहे. द एलिव्हेटेड लँग्वेज पेंट्स अ ट्रायम्फंट पिक्चर. आता ही खूप उच्च दर्जाची भाषा काय करते की अतिशय विजयी चित्र आपल्या नजरेपुढे निर्माण करते. बट द रिअलायझेशन दॅट इट वॉज ऑल फॉर अ लॉक ऑफ हेअर ब्रिंग्स अ सेन्स ऑफ ॲब्सर्डिटी अँड द होल एपिसोड सीम्स रिडिक्युलस. आणि नंतर लक्षात येते आपल्या की अरे हे तर फक्त एका केसाच्या बटेसाठी होतं. आणि नंतर लक्षात येते अरे रे, इथं पूर्ण मूर्खता होती आपली, आणि संपूर्ण एपिसोड, हा संपूर्ण भाग आपल्याला एकदम हास्यास्पद वाटायला लागतो, विचित्र वाटायला लागतो. असं वाटतं यात काहीच अर्थ नाही, विजयी मला घालायची आहे त्याला, पण काय तर एका क्षुल्लक केसाच्या बटेसाठी. इन शॉर्ट, बेथॉस म्हणजे पहिले वापरायचे अनइंटेन्शनल, आपोआप होऊन जायचं ते, आणि त्यामुळे काव्यावर खूप वाईट परिणाम पडायचा. पण आता मॉडर्न काळात बेथॉस मुद्दाम वापरतात सिरियस सिच्युएशन हलकी करण्यासाठी, म्हणजे विनोद निर्माण करण्यासाठी. That's all for today's lecture.